शेतकरी मित्रांनो, हे तुमच्या समोर जे ऊस दिसतोय ह्या ऊसामध्ये तुम्ही बघू शकतात फुटव्याची संख्या किती आहे. तर ह्याचं मित्रांनो कारण आहे की आपण ज्यावेळेस 55 दिवसाचा आपला ऊस झाला होता त्यावेळेस आपण ह्या ऊसाचे जे आपला जेठा कोंब आहे हे आपण खुडून घेतलेला आहे 50 ते 55 दिवसाचा ऊस असताना. आणि मित्रांनो, आपण ह्याच्यामध्ये एक डोळा पद्धत ह्या पद्धतीनं ऊसाची लागवड केली आहे. आणि आपण बघू शकतात की एक डोळा पद्धतीने लागवड करून पण ऊसामध्ये फुटव्याची संख्या बघा किती झाली आहे. एका एका जागेवर 15, 20, 25, 22 अशा पद्धतीने ह्यामध्ये फुटवे झाले आहेत. आणि मित्रांनो, ह्याचं कारण आहे, आपण ह्याला सुरुवातीला मागच्या तुम्ही जर मागं जाऊन बघितलं तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की आपण ह्याच्यामध्ये एक ड्रिंचिंग घेतलेली आहे, पुन्हा आणखीन खताचे काही डोस केलेले आहेत आणि मायक्रोन्यूट्रॉन हे ते सगळं जसं शेड्यूल आपलं असन तशा पद्धतीनं आपण ह्याचं काम चालू केलेलं आहे. मित्रांनो, आपण ड्रीप केलं आहे आणि ड्रीपच्या वापरामुळं पुन्हा एक आपला फायदा होतो. एक तर पाण्याची बचत होती आणि हे बघा, हे ड्रीप आहे आपलं इथं आणि जिथं ड्रीप आहे त्याच्या खालीच वल्लं दिसतंय तुम्हाला. नाहीतर बाकीचं जे आपलं शेत आहे हे का हे अशा शेतामध्ये अशा भेगळी पडलेल्या आहेत. म्हणजे ह्या जागा आपली भिजलेली बिलकुल नाही आणि ह्या जागेवर फक्त आपलं ड्रीपच्या खालीच आपण फक्त 2-2 तास पाणी देत होतं आणि ड्रीपने भिजवित होतं. तर मित्रांनो, ह्याचं खताचं औषधाचं जे आपलं ड्रिंचिंग असन ह्याचं सगळं जर नियोजन जर योग्य केलं तर तुमच्याही शेतामध्ये अशा पद्धतीनं फुटवा होऊ शकतो आहे. प्रत्यक्ष जर असा समोरासमोर जर ऊस पाहिला तर आपल्याला वाटतसुद्धा नाही की ह्या ऊसामध्ये डोळे पद्धत ह्या पद्धतीने लागवड केला असेल. कांडी पद्धतीने लागवड केल्यासारखा फुटवा दिसतोय. पूर्णच्या पूर्ण शेत जर तुम्ही बघितलं तर पूर्ण शेतामध्ये तुम्हाला एकदम भरीव असं सगळं रान झाकून गेलं आहे आणि 4.5x1.5 अशा पद्धतीने आपण ह्याची लागवड केली आहे. तर मित्रांनो, हे फुटव्याची संख्या तुम्हाला मी दाखवून देतो. बघा हे किती फुटवे झाले तर एका एका जागेवर. तर मित्रांनो, नक्कीच अशा पद्धतीने जर आपण ऊसाचं जर नियोजन केलं तर चांगलं राहू शकतं. मित्रांनो, ह्या प्लॉटमध्ये मला एक आवर्जून तुम्हाला एक सांगा वाटतं आहे की ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला कुठेही तुम्हाला खालचे पानं पिवळे पडलेले आणखीन तुम्हाला दिसणार नाहीत. कारण की ह्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रॉन असन, पुन्हा आणखीन काही खत असन, ड्रिंचिंग असन, हे आपण सगळं व्यवस्थितपणे आपण ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामुळं खालचे पानं पिवळे कुठेही तुम्हाला दिसणार नाहीत. तर मित्रांनो, नक्कीच आपलं गावकरी आपला शेतकरी मित्र हे माझं यूट्यूब चॅनल आहे. ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यावेळेस तुम्हाला इथून पुढे येणारे माझे सगळे असे नवीन ऊसाची माहिती असणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.